साधारण 1980 चे ते दशक. बीड जिल्ह्यातील ताडसोना हे गाव कोंबडा आरवण्याआधीच भल्या पहाटे जागे झाले. जो तो आपल्या शेतातील विहिरीकडे धावू लागला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता, कारण दिवसभर गायब असणारी इलेक्ट्रिसिटी रात्रीच्या काळोखात प्रकट झाली होती. शेतकरी राजा भल्या पहाटे आपल्या शेताला पाणी देण्यासाठी म्हणून शेतविहिरीची मोटार सुरू करण्यासाठी धावत होता. ताडसोना हा साधारण 5,000 लोकवस्ती असलेला गाव. या गावात शेती हाच मुख्य व्यवसाय होता. पण नेहमी खंडित होणारा वीज पुरवठा आणि अनियमित पावसामुळे ताडसोना गाव सावकारी कर्जाच्या बोजाखाली दबला होता. याच गावातील शेतकरी हरिभाऊ मुंडे शेतात राबून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. हरिभाऊंचा मोठा मुलगा अशोक बाहेरगावी शिकत होता, तर छोटा तुकाराम शाळा शिकता शिकता संसाराला हातभार लावत होता. एक दिवस भर दुपारी 4थ्या इयत्तेत शिकणारा तुकाराम नेहमीप्रमाणे आपली गाई गुरे घेऊन ओढ्यावर पाणी पाजायला म्हणून घेऊन गेला होता. गाई गुरांना घरी घेऊन येताना तो नेहमीसारखा म्हैशीच्या पाठीवर बसून रमत गमत येत होता. घरी पोहोचला तर त्याच्या घरातून मोठमोठ्याने भांडण झाल्यासारखा आवाज येत होता. छोटा तुकाराम म्हैशीच्या पाठीवरून उडी टाकतो आणि घराच्या दिशेने धावत जातो. पाहतो तर काय, गावातील सावकार कर्जाच्या हप्त्यासाठी म्हणून वडिलांशी भांडत होता. छोट्या तुकारामला या गोष्टीचं वाईट वाटतं. त्याला आपल्या वडिलांची काळजी वाटू लागते. तुकाराम खेळण्या बागडण्याच्या वयात शेतात घाम गाळू लागतो. शेतात पिकलेला भाजीपाला आठवडी बाजारात नेऊन विकू लागतो. वडिलांच्या संसारात हातभार लावू लागतो. दरम्यानच्या काळात तुकाराम यांचा मोठा भाऊ अशोक मुंडे कलेक्टर होण्याची स्वप्ने पाहत बीडमध्ये शिक्षण घेत होता. पण अशोकला महिन्याच्या खर्चासाठी लागणारे 100-200 रुपये सुद्धा मिळताना मुश्किल होत होते. भाऊ अशोक यांचं कलेक्टर बनण्याचं स्वप्न आकार घेण्याआधीच हवेत विरून जातं. शिक्षण सोडून अशोक मुंडे औरंगाबाद येथे मुलांचे क्लासेस घेऊ लागतात. पुढे जिल्हा परिषदेच्या शाळेत तुकाराम यांचे 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण होते आणि भाऊ अशोक मुंडे तुकाराम यांना औरंगाबाद येथे घेऊन जातात. गावातून आलेल्या तुकारामला सुरुवातीला शहराचे राहणीमान जड जाते. शहरात आल्यावर तिथली लोक, त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांच्या सवयी ह्या सगळ्या गोष्टी तुकाराम यांना नवीन होत्या. भाऊ अशोक मुंडे आपलं कलेक्टर होण्याचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न आता तुकाराम यांच्यात पाहू लागला होता. दोघांचा खर्च भागवण्यासाठी भाऊ कित्येकदा दिवसातून एकदा जेवण घ्यायचे. एक दिवस भाऊ अशोक मुंडे तुकाराम यांना म्हणतात, तुकाराम, माझं स्वप्न होतं कलेक्टर बनण्याचं, पण मला ते शक्य झालं नाही. पण तुला कलेक्टर बनायचं आहे. तुकाराम यांना कलेक्टर कसं बनतात, त्यासाठी कोणतं शिक्षण घ्यावं लागतं याची पुसटशी कल्पना देखील नव्हती. तुकाराम 11वीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतात. 12वीला 93% गुण मिळवत चांगल्या गुणांनी पास होतात. पुढे पदवीसाठी ते कला शाखेची निवड करतात. सायन्स सोडून आर्ट्सकडे वळताना मनाकडे एक प्रकारचा ताण होता. हळूहळू कॉलेज लाईफ सुरू होते. बरोबरचे मित्र सिनेमाला जाणे, लेक्चर बंक करणे अशा अनेक गोष्टी करत असतात. पण तुकाराम यांना आपलं ध्येय माहीत होतं. ते मोहाना बळी न पडता स्वतःला अभ्यासात गुंतवून घेतात. तुकाराम BA आणि MA ची पदवी प्राप्त करतात. आता जीवनाची खरी कसोटी लागणार होती, कारण तुकाराम यांनी UPSC अभ्यासक्रमाला आता प्रत्यक्षपणे सुरुवात केली होती. आता ध्येय गाठायचे असेल तर अभ्यास हा एकच पर्याय त्यांच्या समोर होता. UPSC ची परीक्षा पूर्ण होते. तुकाराम प्रिलिम्स मध्ये पास होतात, पण मेन्स मध्ये नापास होतात. तुकाराम दुसऱ्यांदा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतात, पण पुन्हा तेच होते. प्रिलिम्स मध्ये पास होतात, पण मेन्स मध्ये पुन्हा नापास होतात. पण यावेळी मात्र एक चांगली गोष्ट होती, त्यांना मेन्स मध्ये पहिल्यापेक्षा यावेळी चांगले गुण मिळतात. दुसरा एखादा विद्यार्थी असता तर डगमगला असता. पण तुकाराम हार मानणाऱ्यापैकी नव्हते. पुन्हा तिसऱ्यांदा परीक्षा देण्याचा ते निर्णय घेतात. यावेळी ते प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीमध्ये पास होतात, पण दुर्दैवाने
इंटरव्ह्यूला नापास होतात. आता तुकाराम यांच्याकडे फक्त शेवटची एकच संधी होती. यावेळी जर ते नापास झाले तर सगळ्यावर पाणी फिरणार होते. 2005 साली त्यांनी तिसरा अटेम्प्ट दिला. प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये चांगले गुण आले. आत्मविश्वासाने इंटरव्ह्यू दिला आणि 11 मे 2005 रोजी निकाल जाहीर झाला आणि सगळ्या वर्तमानपत्रात बातमी झळकली. एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा कलेक्टर झाला. संपूर्ण भारत देशात 20व्या रँकने पास होत तुकाराम मुंडे हा मुलगा IAS परीक्षा उत्तीर्ण झाला होता. पुढे मुंडे यांनी आपल्या कामाची सुरुवात सोलापुरातून केली. नंतर आदिवासी भागात प्रकल्प अधिकारी आणि नांदेडला उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. 2008 साली नागपूर जिल्हा परिषदेवर CEO म्हणून त्यांची निवड झाली आणि एक सरकारी अधिकारी काय करू शकतो याची जाणीव महाराष्ट्राला झाली. कामाच्या पहिल्याच दिवशी मुंडेंनी जिल्हा परिषदेच्या शाळांना भेट दिली. या भेटीत त्यांना बरेच शिक्षक गैरहजर असल्याचे आढळले. मुंडेंनी दुसऱ्याच दिवशी सगळ्या शिक्षकांचे निलंबन करून टाकले. इतर शिक्षकांना तंबी दिली. जर शाळेत 10 वाजता हजर नाही झालात तर 10 वाजून 5 मिनिटांनी शाळेचे दरवाजे बंद होतील, अशी अभूतपूर्व शिस्त त्यांनी शिक्षकांना लावली. संबंध महाराष्ट्रात तुकाराम मुंडे हा विषय चर्चेचा झाला. बीड जिल्ह्याच्या ताडसोना गावापासून महाराष्ट्राच्या घराघरात एकच चर्चा रंगू लागली. एकच प्रश्न होता, कुठल्याही राजकीय दबावाला न जुमानता शासकीय कर्मचाऱ्यांना शिस्त लावणारा IAS अधिकारी कोण? हा तुकाराम हरिभाऊ मुंडे. आपल्या 20 वर्षाच्या कार्यकाळात 24 बदल्या सहन करणारा, जिथे जाईल तिथल्या प्रशासनाला धडकी भरवणारा, राजकीय दबावाला न जुमानता अनधिकृत बांधकामावर हातोडा मारणारा, आपल्या कामाच्या पद्धतीने सर्वसामान्यांना भुरळ घालणारा, गरीबाचा पोर IAS अधिकारी बनू शकतो याचं उदाहरण सेट करणारा IAS अधिकारी श्री तुकाराम हरिभाऊ मुंडे. दिनांक 3 जून 1975 रोजी बीड जिल्ह्यातील ताडसोना या गावात तुकाराम मुंडे यांचा जन्म झाला. वडील हरिभाऊ मुंडे पारंपरिक शेती करत असत. घरच्या हालाकीच्या परिस्थितीत भाऊ अशोक मुंडे आणि तुकाराम यांनी आपले शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण केले. पुढे उच्च शिक्षण घेण्यासाठी तुकाराम औरंगाबाद येथे गेले. त्यांनी इतिहास आणि सामाजिक शास्त्र विषय घेऊन BA ची पदवी प्राप्त केली. सोबतच राज्यशास्त्र विषय घेऊन MA चे शिक्षण पूर्ण केले. साल 2001 मध्ये तुकाराम यांनी राज्यसेवा परीक्षेत प्रावीण्य मिळवले आणि वित्त विभागात दुसऱ्या दर्जाची नोकरी धरली. दरम्यानच्या काळात भावाच्या क्लासेसमध्ये ते मुलांची शिकवणी घेऊ लागले आणि त्यामुळेच त्यांचे इंग्लिश स्पीकिंग सुधारण्याला मदत झाली. पुढे मे 2005 रोजी केंद्रीय सेवा परीक्षेत तुकाराम मुंडे देशात 20व्या रँकने पास झाले आणि एका शेतकऱ्याचा मुलगा IAS झाला म्हणून तुकाराम मुंडे यांच्या नावाचा गावखेड्यात मोठा सन्मान झाला. कोरीव मिशा, विना फ्रेमचा चष्मा, करारी भावमुद्रा, कडक इस्त्री केलेले कपडे आणि बोलण्यातला आत्मविश्वास अशा व्यक्तिमत्वाचे तुकाराम मुंडे शासकीय अधिकारी झाले. मुंडे ह्या नावाचा इतका दरारा झाला की तुकाराम मुंडे येत आहेत हे कळल्यावर शासकीय कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसत होती. मुंडेंनी सोलापुरातून आपल्या सेवेची सुरुवात केली. पुढे त्यांची बदली होऊन ते धरणी या आदिवासी भागात प्रकल्प अधिकारी झाले. तिथून नांदेडला सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली. तुकाराम मुंडे कडक शिस्तीचे अधिकारी होते याची प्रचिती आली ती 2008 साली. त्यांची नागपूर जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक झाली. तेव्हा कामाच्या पहिल्याच दिवशी शाळेतील गैरहजर शिक्षकांना त्यांनी वटणीवर आणले. तसेच वैद्यकीय कारभारातील अनियमितता पाहून त्यांनी काही डॉक्टरांना निलंबित केले. इतिहासात पहिल्यांदाच एका CEOने डॉक्टरला निलंबित केले होते. कर्मचाऱ्यांना अशी जरब बसली की कर्मचारी वेळेआधी कार्यालयात हजर राहू लागले. नागपूर जिल्हा परिषदेला इतिहासात पहिल्यांदा ISO मानांकन मिळाले. पण सगळ्यांना शिस्त लावणारे मुंडे मात्र तिथल्या राजकारण्यांना नकोसे झाले होते. तुकाराम मुंडे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला गेला, पण तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय विलासराव देशमुख साहेबांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला. पण 26/11च्या मुंबई हल्ल्यानंतर विलासराव पायउतार झाले आणि लगेचच तुकाराम मुंडे यांची बदली झाली.
2010 साली तुकाराम मुंडे मुंबईला बदली होऊन आले आणि त्यानंतर लगेचच ते जालन्याला कलेक्टर म्हणून रुजू झाले. जायकवाडी धरणातून जालन्याला पाणी आणण्याचे काम मागच्या 6 वर्षांपासून रखडले होते. मुंडे यांनी हे काम फक्त 3 महिन्यात पूर्ण करून जालनाकरांची तहान भागवली. 2012 साली त्यांची बदली मुंबई विक्री कर विभागाच्या आयुक्तपदी झाली. त्यांच्या काळात 143 कोटींचा महसूल 500 कोटींवर गेला. पंढरपूर मंदिर समितीच्या चेअरमन पदी असताना आषाढी वारीसाठी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी 21 दिवसात 3000 शौचालयाची व्यवस्था मुंडे यांनी केली. यावेळी सीएम सोडून कुणालाही व्हीआयपी दर्शन घेता येणार नाही असा आदेशच मुंडे यांनी देऊन टाकला. तुकाराम मुंडे यांच्या कामाची अनेक वैशिष्ट्ये सांगितली जातात. अशीच एक गोष्ट म्हणजे बार्शी शहरातील अतिक्रमण हटवण्याचा मुंडे यांनी घेतलेला निर्णय. हा निर्णय घेतल्यावर ते कुठल्याही दुकानासमोर किंवा घरासमोर बुलडोजर घेऊन न जाता या कामाचा शुभारंभ तहसील कार्यालयाची अनधिकृत भिंत पाडून मुंडे यांनी केला. इतिहासात सरकारचेच अतिक्रमण हटवणारे ते पहिलेच अधिकारी असावेत. एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून भूमिका बजावत असताना मुंडे यांनी समाजातील अनेक लोकांच्या मनाविरुद्ध भूमिका घेतली. प्रसंगी त्यांच्या जीवावर बेतणाऱ्या अनेक घटना देखील घडल्या. सोलापुरात वाळू माफियांविरुद्ध केलेल्या कारवाई वेळी त्यांच्या अंगावर डंपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न देखील झाला. तर नागपूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या निलंबनानंतर एका व्यक्तीने त्यांच्यावर टेबल वेट फेकून मारले. सुदैवाने मुंडे यांना दुखापत झाली नाही. मागच्या काही वर्षात त्यांना जीवे मारण्याची अनेक पत्रे देखील आली. पण तुकाराम मुंडे डगमगले नाहीत. या सगळ्याला धैर्याने सामोरे केले. सर्वसामान्य जनता मात्र नेहमीच मुंडेंच्या सोबत राहिली. त्यांच्यासाठी तुकाराम मुंडे हे नायक ठरले. जेव्हा तुकाराम मुंडे IAS अधिकारी झाले तेव्हा त्यांना लग्नासाठी अनेक स्थळे चालून येत असत. त्यात बड्या उद्योगपतींच्या मुली, मोठ्या राजकारण्यांच्या मुली, बिल्डरांच्या मुली यांचा समावेश होता. पण तुकाराम यांची लग्नासाठी एकच अट होती, मुलगी ST बसने प्रवास करणारी हवी. पत्नी अर्चना यांच्याशी विवाह करून ह्या दोघांनी सुखाचा संसार केला. अगत्य आणि आशना ही 2 मुले त्यांना आहेत. मुंडे यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यात 2015-16चा सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार देखील समाविष्ट आहे. मित्रांनो, आपल्या भारत देशात हाताच्या बोटावर मोजण्या इतके अधिकारी होऊन गेले, ज्यांनी आपल्या कामाने समाजात वेगळा ठसा उमटवला. सन्माननीय तुकाराम मुंडे साहेब त्यापैकी एक आहेत.